एका शब्दात सांगायचं तर अफलातून पिक्चर आहे, अप्रतिम आहे. बऱ्याच वर्षांनंतर मी पूर्ण चित्रपट पाहिला. तर नमस्कार मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दशावतार चित्रपट पाहिला. दशावतार चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आली हे आता आपण पहा. आणि जे निगेटिव्ह रिव्ह्यूज देत होते ना दशावतार चित्रपटाबद्दल, पिक्चरची हाईप नाही, पिक्चर चांगला नाही असं नाही, त्यांनी पण हे स्टेटमेंट नक्की पहा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हा चित्रपट आवडला आहे की नाही आवडला आहे, आणि तुम्ही तुमचं मत कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आता तो रिव्ह्यू आणि चला मग ते व्हिडिओ मी तुम्हाला लावितो कॉमेंट सेक्शनमध्ये, तुम्ही तुमचं मत नक्की सांगा. एका शब्दात सांगायचं तर अफलातून पिक्चर आहे, अप्रतिम आहे. बऱ्याच वर्षांनंतर मी पूर्ण चित्रपट पाहिला, ज्याच्यात सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत. पहिल्या क्षणापासून जी पकड घेते कथानक, शेवटपर्यंत काही सुटत नाही. आणि मनापासून सांगतो की हा बऱ्याच वर्षांनंतर मी परिपूर्ण चित्रपट पाहिला. दिलीपजींबद्दल बोलायचं तर त्यांच्या अभिनयाबद्दल आपण कित्येक वर्ष त्यांना पाहत आलेलो आहोत. अगदी म्हणजे असं जर का म्हणजे मी मध्ये तुमचा एक कार्यक्रम पाहिला, मुलाखत पाहिली, आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की जेव्हा कोणी त्यांना असं म्हणतं की तुम्ही या वयामध्ये असं काम करू शकता, मी तर उलटं म्हणेन की ते या वयात जर असं काम करत असेल तर आणखी पुढे जाऊन काय काम करतील. तर म्हणजे विश्वास बसतच नाही. आणि सगळ्या टीमनी म्हणजे कोणीही असं कोणाही मध्ये काही कमी काढण्याचं काहीच नाही. म्हणून मी म्हटलं ना की परिपूर्ण चित्रपट. तसं पाहिलं तरी कथा कोकणातली आहे, पण व्यथा महाराष्ट्राची आहे. आणि केवळ कोकणी माणसानेचा चित्रपट पाहावा असं नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने चित्रपट पाहायला पाहिजे. तो एवढ्यासाठी की आपल्याला कोणत्या दिशेने नेलं जात आहे. आपण कडेलोटाच्या टोकावरती उभे आहोत, आणि आत्ताच जर आपण काही केलं नाही तर आपला कडेलोट हा अटळेल. म्हणून हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा अशी माझी मनोमन इच्छा आहे.